काय म्हणताय? कितीही अचूक प्रमाण घेतलं तरी तुमची पुरणपोळी लाटताना किंवा भाजताना फाटते? आतले सारण एकसारखे पसरत नाही, पोळी थंड झाल्यावर कडक होते? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मऊसूत लुसलुशीत पुरणपोळी बनवायची असेल तर त्यासाठी लागणारी कणिक सुद्धा मस्त लोण्यासारखी मऊ लुसलुशीत नको का? चला तर मग कणिक भिजायची निंजा टेक्निक बघूया. कणकेसाठी लागणारे सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हणजे गव्हाचं पीठ. सर्वच गव्हाच्या पिठापासून लवचिक कणिक भिजली जात नाही, त्यासाठी तुम्ही लोकवण या प्रकाराच्या गव्हाचं पीठ वापरावं आणि या पिठाला गाळणीने गाळण्यापेक्षा वस्त्रगाळ करावं. लोकवण प्रकारच्या गव्हाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जे पीठ आहे त्या पिठात निम्मे मैदा मिसळावा, म्हणजे कणिक छान लवचिक होते. आणि कणिक भिजताना चिमूटभर मीठ आणि चमचाभर तेल जरूर घालावं. कणिक थोडी सैलसर भिजावी आणि तिला तास 2 तास तरी मुरवत ठेवावी. मुरल्यानंतर तिला चांगली चेचून घ्यावी, म्हणजे कसं तिचा सर्व ताठरपणा गळून पडेल आणि ती छान लवचिक होईल. म्हणजे आपल्याला तिला हवं तसं वाकवता येईल. मग काय, अशा मौसूत लवचिक कणकेपासून हव्या तशा पोळ्या लाटून घ्या आणि अगदी 2-3 दिवसापर्यंत नरम राहणाऱ्या पुरणपोळ्या